माननीय सीएम ऑफिसमधून जो सूचना आला होता आणि माननीय एसडीएमए राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमधून जो सूचना आला होता त्याप्रमाणे मी पूर्ण जिल्हा स्तरावरचा जेव्हा आढावा घेतला आणि जेव्हा माहिती आमच्याकडे जो पोहोचलेला आहे आतापर्यंत बीडच्या 21 लोक या मिडल ईस्टमध्ये अडकल्याच्या सूचना होता इनिशियली. यापैकी 8 लोक हे कामानिमित्त गेलेलं होतं आणि 13 लोक हे पर्यटक होतात आणि 8 लोक जो कामानिमित्ताने त्या ठिकाणी आहे तो परत येणार नाही आहे. पण सर्व ठिकाणी आमचे 21च्या 21 लोक सेफमध्ये आहे. आमच्या डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑफिसर सोदा त्यांच्यासोबत संपर्कमध्ये आहे. उर्वरित 13 लोक जो परत यायचे आहे पर्यटक त्यापैकी ऑलरेडी 5 लोक पोहोचलेला आहे परत भारतात आणि उर्वरित 8 पैकी आमच्या 3 लोकांच्या तिकीट बुकिंग ऑलरेडी कन्फर्म्ड आहे आणि उर्वरित 5 लोकांच्या तिकीट बुकिंगच्या प्रक्रिया चालू आहे. मला सर्व बीड नागरिकांना मला आव्हान आहे की तुमच्या कोणी नातेवाईक असेल बीडचे इतर कोणी त्या ठिकाणी असेल तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला तुम्ही अपडेट करावं. आमच्या टोल फ्री नंबरमध्ये संपर्क करावा आणि सर्वजण आता आमच्या माहितीप्रमाणे सेफ आहे आणि तुम्हाला जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुठलाही मदत पाहिजे असेल आम्ही एसडीएमए मार्फत आणि महाराष्ट्र शासन मार्फत त्याच्या माहिती पाठवून तो करू शकतो. इंधनाच्या शॉर्टेजबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत तर त्यामुळे त्याच्याबाबत काय अपडेट असेल? ज्या अफवा आहेत त्यामध्ये विश्वास ठेवू नका. आम्ही सर्व सप्लायर्ससोबत सर्व पेट्रोलियम सप्लायर्ससोबत आज सकाळी ज्याप्रमाणे लोकांच्या आमच्याकडे क्वेरीज आला होता सर्व पेट्रोलियम सप्लायर्ससोबत आमचा एक मीटिंग झालेला आहे. त्यांच्या सर्वांच्या माहिती असं आहे की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शॉर्टेज नाही आहे. त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना मला आव्हान आहे की तुम्ही कुठलाही अफवामध्ये विश्वास ठेवू नका. प्रॉपर स्टोरेज आणि कुठलाही शॉर्टेज नाही होणार आहे त्याच्या सूचना आम्ही संबंधित सप्लायर्सला ऑलरेडी दिलेला आहे. सर, जिल्ह्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी तुम्ही स्वतः लक्ष दिलं होतं. 12वीच्या परीक्षा जवळपास झाल्यात परंतु 10वीच्या सुरुवात आणि या परीक्षांमध्ये अद्यापही गैरप्रकार लक्षात येतात. आणि ठिकाणी सीसीटीव्ही बंद करून किंवा झूम ॲप बंद करून कॉप्या पुरवल्या जातात विद्यार्थ्यांना. तसे काही व्हिडिओ देखील समोर आले. पुन्हा एकदा आढावा घेऊन तुम्ही कारवाई करणार नाही. तसे कुठल्याही प्रकारचा प्रकरण आमच्या समोर आला तर 100% कारवाई करणारच आहे. आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सिस्टम या कॉपीमुक्त अभियानासाठी सेट केलेला आहे. सीसीटीव्ही असेल आणि झूम या दोन्हीचा वापर आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आम्ही करत आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थीला मला विनंती आहे तुम्ही चांगल्या पद्धतीने परीक्षा दिला पाहिजे. कुठलाही गैरवापर आणि गैरप्रकार तुम्ही क्लासरूममध्ये करू नका. सर, कॉपीमुक्त अभियान राबवलंय बीडमध्ये हा वेगळा पॅटर्न आहे. दरवर्षी म्हणजे सांगितलं जातं कॉपीमुक्ती परंतु होत नाही. यावेळेस प्रभावीपणे राबवलंय. गुणवत्ता वाढीसाठी शाळा सुरू झाल्यानंतर 10वी आणि 12वीच्या महाविद्यालयांमध्ये काही विशेष मोहीम राबवणार तसं काही विचार आहे का प्रशासनाकडून? कारण बहुतेक आपण 12वीचे जर विद्यालय बघितलं तर त्या ठिकाणी अनुपस्थिती असते. बहुतेक विद्यार्थी ट्युशनला असतात. मग अशा परिस्थितीत ते देखील सुधारण्यासाठी काही उपाययोजना करणार? मला असं वाटतं की ज्याप्रमाणे आमच्याकडून भरपूर विद्यार्थीच्या सुद्धा आता असं विनंती आलेलं आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने कॉपीमुक्त अभियान करत आहे त्याप्रमाणे तुम्ही गुणवत्तामध्ये सुद्धा फोकस करायचा आहे. म्हणून 100% आपण जो FLN म्हणजे बेसिकली आपण फाउंडेशनल न्यूमरसी आणि लिटरसी म्हणतात त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आणि विद्यार्थीच्या गुणवत्ता चांगल्या करण्यासाठी सर्व संस्थेला आणि सर्व शाळेला आम्ही सूचना देणार आहोत.